माहिती ही नाशिक पोलिसांनी दिली आहे। सोलापुरात अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी काँग्रेस महिला आघाडीकडून करण्यात आली आहे। तर खरातची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं। असा हा भोंदू बाबा ज्यांनी 1000 महिलांवर अत्याचार केलेले आहेत आणि हे अत्याचार आता उघडकीला आलेले आहेत आणि याच्या मागे बरेच अधिकारी आणि मंत्री आहेत। हा भोंदू बाबा जो आहे त्याचा पापाचा घडा भरलेला आहे, तो उघडकीस आलेला आहे। तर याची चौकशी होण्यापेक्षा ह्याला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे। या ठिकाणी मी महिला काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करते। सोलापुरातील संभाजी ब्रिगेडकडून भोंदूबाबा अशोक खरात विरोधामध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं। महिला कार्यकर्त्यांनी अशोक खरातच्या पुतळ्याला गोळ्या घालत प्रतिकात्मक एन्काउंटर केला। तसंच पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करत संताप व्यक्त केलाय। अशोक खरातला फाशी द्यावी किंवा तात्काळ एन्काउंटर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरती देखील टांगती तलवार आली आहे। मात्र चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं कळतंय। एका गटामधून चाकणकर यांचा राजीनामा तात्काळ घेण्याची मागणी केली जाते। चाकणकरांचा राजीनामा झाल्यास सध्या पक्षाची होणारी बदनामी ही थांबेल अशी भूमिका एका गटाची आहे। तर केवळ फोटो समोर आले म्हणून राजीनामा नको अशी भूमिका दुसऱ्या गटानं घेतली आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी मात्र अद्याप महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेतला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।